हॅलो गाईज, सो मी काही दिवसांपूर्वी ना एका ज्वेलरीच्या शूटला गेली होती. त्याची रील ऑलरेडी मी अपलोड केली आणि तुम्ही सगळ्यांनी ती बघितली सुद्धा असणार. इथे आम्ही गेलो होतो कारण आम्हाला यांची एक ऑफर हायलाईट करायची होती म्हणून. पण खरं सांगू ना, तर पूर्ण ज्वेलरी कलेक्शन खूप सुंदर आणि अमेझिंग आहे. जसे की लास्ट टाइम मी तुम्हाला बोलली होती की मी तुम्हाला माझ्या स्टार्टअप बद्दल सांगेल. तर माझं एक स्टार्टअप आहे मार्केटिंग आणि ऍडव्हर्टाइजमेंटचं, ज्याच्यावरती मी खूप ऑनेस्टली वर्क करते विथ स्लीपलेस नाईट, सेल्फ डाऊट आणि कन्सिस्टन्सी सोबत. आणि यू नो वॉट गाईज, हे स्टार्टअप मी असं स्टार्ट नाही केलंय. आय डिड माय MBA इन मार्केटिंग. त्याच्यानंतर मी 6 ठिकाणी वेगवेगळ्या इंटर्नशिप्स केल्या, प्लस जॉब सुद्धा केले आणि खूप साऱ्या डिफरंट प्रोजेक्ट्स वरती काम केलं. माझं आधीपासूनच ठरलं होतं की मला स्टार्टअप वरती वर्क करायचंय, पण त्याआधी मला खूप साऱ्या एक्सपिरियन्सची गरज होती. म्हणून मी खूप पेशंटली नवीन नवीन गोष्टी शिकली आणि वेगवेगळ्या ठिकाणी काम सुद्धा केलं. का तर माझ्या प्रत्येक क्लायंटला मला चांगला रिझल्ट द्यायचा होता. म्हणून मी खूप चांगला एक्सपिरियन्स घेतल्यानंतर मी माझ्या स्टार्टअप वरती वर्क करते. आणि गाईज, खरं सांगू ना, जेव्हा तुमचं ड्रीमला तुम्ही फॉलो करताना तेव्हा तुम्ही खूप स्वतःला ब्लेस्ड मानता, कारण की तुम्ही प्रत्येक स्टेप खूप ऑनेस्टली करतात आणि खूप मेहनतीने करत असतात. अँड गाईज, करंटली आय एम व्हेरी हॅपी, कारण की मी माझ्या ड्रीमला फॉलो करते. व्हॉट आय रिअली थिंक अबाउट माय लाईफ अँड व्हॉट आय रिअली वॉन्ट टू डू इन माय लाईफ, आय एम करंटली डुईंग दॅट थिंग्स. सो आय एम हॅपी. आणि पुढच्या ज्या स्टेप्स आहेत ना, मी काय काय केलं स्टार्टिंगच्या मंथ्समध्ये, मला क्लायंट्स कसे मिळाले, एक्झॅक्टली मी काय काय स्टेप्स फॉलो केले, सगळं मी तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या ब्लॉग्समध्ये एक एक करून सांगणार आहे. सो त्यासाठी स्टे ट्यून गाईज. तोपर्यंत बाय बाय.